धार्मिकता होती आणि मुस्लिमांचा फतवा आणि हिंदूंचा बटेंगे तो कटेंगे, या सगळ्या धार्मिक राजकारणामध्ये आमचा सेवेचा झेंडा हारलेला दिसतं. प्रचंड काम मतदारसंघात उभं केलं, 6,700 कोटी म्हणजे, आणि मतं भेटले 67,000. एकंदरीत सेवा हारली आणि राजकारण जिंकलं, अशीच प्रतिक्रिया लोकांची आहे. धार्मिकता, लाडकी बहिणीचा थोडा प्रभाव आणि EVM-मधला घोटाळा हे त्याला प्रमुख कारण असू शकतं. बच्चू कडूचा आता समोरचा अजेंडा काय असणार, काय भूमिका समोर? आम्ही आता समोर विचार करतो आहे, लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. 2 तारखेला आमचं शेगावला अधिवेशन आहे निवडक कार्यकर्त्यांचं, आणि 29ला मुंबईला जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावलेली आहे. आणि आम्ही 4 प्रश्न लोकांना विचारणार: सत्ता का सत्तेच्या बाहेर, झेंडा का सेवा, यावर ज्या प्रतिक्रिया येईल आणि त्या पद्धतीनं आम्ही समोर जाऊ. रस सरो वैद्य मोरो अजेंडा वापरू नये. जर बंडखोरी शिंदे साहेबांना केली नसती तर भाजप सत्तेत आली नसती. भाजप सत्तेत आली नसती तर आज चित्र वेगळं राहिलं असतं. आणि म्हणून ही जी काही किमया आली आहे, हे एकनाथ साहेबांच्या बंडखोरीच्या नंतरच आलेली आहे. आणि त्याच्यामुळं भाजप असं करणार नाही मला असं वाटतं. शिंदे साहेबांची मुख्यमंत्र्याची दावेदारी हे 100% बरोबर आहे.